हाय ऑल. तर आज आपण पाहणार आहोत JDK इन्स्टॉलेशन युजिंग झिप फाईल इन विंडोज. ओके. तर आपण ऑलरेडी म्हणजे EXE फाईल कसे इन्स्टॉलेशन करायचं वगैरे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि आय होप की नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं, त्यामुळे ते इन्स्टॉलेशन होऊन जातं कुठलीही OS असेल तरी. आता या ठिकाणी झिप फाईलचं स्पेसिफिकली सांगायचं रिझन हे की आपल्याला काही गोष्टी हे मॅन्युअली कराव्या लागतात ना, त्यामुळं आणि पाठीमागल्या व्हिडिओमध्ये मी जस्ट इन्स्टॉलेशन कसं करायचं ते सांगितलेलं आहे, पण प्रॅक्टिकली दाखवलं नव्हतं. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी रेकॉर्ड करतो, जेणेकरून काही कन्फ्युजन राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर पहिली स्टेप आहे आपल्याला अगोदर डाउनलोड करून घ्यावं लागेल आपल्याला झिप फाईल, राईट. तर त्या दिवशी जसं मी दाखवलं त्याप्रमाणे इथं तुम्ही JDK डाउनलोड टाकून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर इथं जर पाहिलं पहिली साईट जी आहे ती ओरॅकल, याच्यावर क्लिक करा. आणि ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे व्हर्जन्स आहे डिफरंट डिफरंट, राईट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कुठली OS आहे, राईट. विंडोज OS साठी आपण ट्राय करतोय सध्या. बाकीच्यांसाठी पण आहे, मॅक OS मध्ये .gz आहे, लिनक्स मध्ये gzच आहे, राईट. तर ह्या तुम्ही डाउनलोड करून तिकडे पण एक्स्ट्रॅक्ट करू शकता, राईट. तर विंडोज मध्ये आपण ही झिप फाईल जी आहे हे मी ऑलरेडी एक टाइम सेव्ह व्हावा म्हणून ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेली आहे. आणि हे म्हणजे सेटअप करण्याचं कारण असं पण आहे की ॲक्च्युली ज्यावेळेस आपण EXE फाईल वगैरे इन्स्टॉल करतो तर डायरेक्टली OS थ्रू जातात, राईट. म्हणजे त्यांना माहीत असतं, OS ला माहीत असतं ऑलरेडी की हे इन्स्टॉलेशन कुठं होते, प्रॉपर पाथ वगैरे सेट, त्यामुळे ते बाय डिफॉल्ट पाथमध्ये ॲड करून घेतं. परंतु जी फाईल ही मॅन्युअली करावं लागते, कारण हे याबद्दल ही जी फाईल डाउनलोड करतो आपण आणि एक स्पेसिफिक फोल्डर वगैरे मध्ये आपण सेट करतो ना याला, तर म्हणजे कुठेही ठेवू शकता तुम्ही कुठल्याही ड्राईव्हला, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तो पाथ फक्त प्रॉपरली आपल्याला सेट करावा लागतो एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये. तर त्यामुळं काय करावं लागतं ॲक्च्युली आपल्याला, तर मी एक्स्ट्रॅक्ट करून इथं पहा. म्हणजे काय करायचं तुम्हाला, इथं आल्यानंतर सॉरी डाउनलोड्समध्ये, राईट. याच्यानंतर C ड्राईव्हमध्ये ऑलरेडी मी हे सेटअप करून ठेवलेलं आहे, जेणेकरून की तुमचा वेळ वाचेल. त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. ती जी फाईल आहे ना डाउनलोडमधली, याला राईट बटन क्लिक करून इथे एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट करून ती कॉपी करून या तुमच्या स्पेसिफिक फोल्डरला ठेवा. आता जसं की मी याला वर्क टूल्स नावाचं एक फोल्डर क्रिएट करून जावामध्ये JDK 226 हे ऍड करून ठेवलं, राईट. आणि आता इन्व्हायरमेंट पाथ पण कसं सेट करायचं ते सांगतो तुम्हाला. ऍक्च्युली हे इन्स्टॉलेशन म्हणजे थोडक्यात आपण काय तर हे एकत्र हे बाकीचे जे आहेत ते पण माझे जी फाईलच आहे ते मिक्सर करून ठेवलेलं आहे तिथं प्रॉपर. आणि वेगवेगळे ऍप्लिकेशन्स वाईज जर कुठले हवे असेल तर त्यानुसार आपण ते यूज करू शकतो. तर आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर हे इन्व्हायरमेंट व्हेरिएबल अगोदर सेट करावं लागतं आपल्याला. सॉरी, टर्मिनल सगळ्यात अगोदर आपल्याला इन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करावं लागेल. तर इथं जर पाहिलं हे इन्व्हायरमेंट व्हेरिएबल हे ओपन केलेलं आहे मी. आणि त्याच्या अगोदर अजून एक दाखवतो तुम्हाला. ऑलरेडी माझं आता सेटअप जे आहे म्हणजे मी इथं दाखवले सेटअप केलेलं आहे ते 26 आहे, राईट. मी हे कसं करायचं, तर पहा आता या ठिकाणी काय करायचं, नवीन व्हेरिएबल न्यू सिस्टीम व्हेरिएबल्स न्यू मध्ये व्हेरिएबल नेम टाकायचं जावा होम. ठीक आहे, मी जसं इथं टाकलंय ना सेम जावा होम. आणि त्याचा पाथ मी जसं तुम्हाला इथं सांगितलं, हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा पाथ आणि तो ह्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये इथं पेस्ट करायचं, ठीक आहे. तर हे इन्व्हायरमेंट व्हेरिएबल जसं की जावा होम इथं टाईप करू शकता तुम्ही. आता मी जो ऑलरेडी सेट केलेला असल्यामुळे मी करत नाही याला, पण एक तुमच्यासाठी दाखवतो मी. हे पहा आणि ओके करायचं. हे ओके झाल्यानंतर तुमचं हे असं सेट होईल इथं. आणि हे सेट झाल्यानंतर हा तुम्हाला आता इथं जर पाहिलं मल्टिपल पाथ आहेत, राईट, माझ्याकडं. आणि हे मल्टिपल पाथ असल्यामुळं मग आपल्याला एक फक्त जावा होम ठेवायचा, बाकी एक मी रिनेम केलेलं आहे, राईट बटन सॉरी एडिट रिनेम केलेलं आहे, जेणेकरून की मला लक्षात आलं पाहिजे की कुठलं व्हर्जन आहे, राईट. तर त्यामुळं आता हे आपल्याला सेट करावं लागणार आहे इथं. त्यानं काय होईल तर ह्याच्यामध्ये जे आपले जे हे आहेत
काय म्हणू शकतो की जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये जे आपण स्पेसिफिकली कमांड जे एक्झिक्यूट करतो, जार असतील, जावा, जावा सी, राईट, अशा सगळ्या कमांड्स इथं ऑलरेडी बिन मध्ये आहेत. तुम्ही पाहू शकता इथं, म्हणजे त्याच्या रिलेटेड सगळं सेटअप आहे. जावा, राईट, नंतर जावा सी आहे, असं वेगवेगळे सगळे आहेत, म्हणजे जे आपल्याला यूज करू शकतो त्या अशा सगळ्या कमांड आहेत तिथं. तर म्हणजे त्याचं ऑलरेडी म्हणजे सॉफ्टवेअर कंटेन्स इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणू शकतो आपण. आणि ते आपल्याला सेटअप करावं लागतं, जेणेकरून की OS ला माहीत समजलं पाहिजे की ऍक्च्युली ही कमांड काय, राईट. तर त्यामुळे इथं होम ज्या सिस्टीम मध्ये पाथ मध्ये इथे गेल्यानंतर जर तुम्ही पाहिलं जावा होम आणि बिन पर्यंतचा पाथ सेट केला, जेणेकरून त्याच्या अंडर आपले इन्स्ट्रक्शन्स आहेत. तो असा पाथ आपल्याला पाथ मध्ये पण सेट करायचा आहे, त्याला ओके करायचं. ठीक आहे, पहिला तुम्ही कुठं सेट केला, जावा होम. इथं जर पाहिलं, मी दाखवतो तुम्हाला, जावा होम न्यू क्रिएट करून आता नंतर पाथ वर जायचं, एडिट करायचं आणि तो जावा होमचा पाथ इथं सेट करायचा, जसं की मी इथं केलंय. हे झाल्यानंतर तुम्ही इथं जाऊन कमांड चेक करू शकता. जरी ऑलरेडी ओपन असेल तर ते तुम्हाला दाखवणार नाही, परंतु त्याला क्लोज करून पुन्हा ओपन करा. सेट केल्यानंतर पहा तुम्हाला जे लेटेस्ट आहे ते तुम्हाला इथं सेटअप दाखवलं. आता एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. मी आता काय करतो की ते ऍक्च्युली 26 ला करतो. ठीक आहे, सॉरी 26 ला आहे ऑलरेडी, तर मी 25 वगैरे करतो, जेणेकरून की तुम्हाला त्याचा डिफरन्स लक्षात येईल लगेच. आता 25 आहे, तर याला मी एडिट, त्याच्या अगोदर मला जावा होमला रिनेम करावं लागेल. जावा होम अंडरस्कोर 26. ओके, कारण की युनिक ठेवावं लागतं ना, त्यामुळे मी रिनेम केलंय त्याला. सेम आता मी 21ला करतो. 21च रिमूव्ह. आणि हे असं ठेवण्याचं रिझन काय, जावा होम, आता पहा मी फक्त इथं चेंज केला तर ऑटोमॅटिक पाथ मध्ये मी जावा होमच लिहिला, राईट. तर तो काय करणार, हा पाथ पिकअप करणार. आता हे आपण सेट तर केलं इथं, परंतु इथं जर मी पुन्हा तीच कमांड रन केली ना, तरी 26 दाखवणार, कारण टर्मिनल ऑलरेडी ओपन आहे. आता मी टर्मिनल क्लोज करतो आणि पुन्हा ओपन करतो. आता पहा तुम्हाला पाथ हा 21 चा दाखवला हवा. तो जावा हायपन हायपन व्हर्जन, सॉरी, एंटर 21, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही हे सेटअप करू शकता. आणि हे मल्टिपल, जसं मी ऑलरेडी म्हटलं की जर तुमचे ऍप्लिकेशन्स मल्टिपल वर्जन्स वर कम्पॅटेबल असतील तर त्याच्यानुसार ते आपल्याला हवे असतात, तर त्यानुसार तुम्ही यूज करू शकता. पण इन्स्टॉल्ड जे आहे ते डायरेक्टली कसं एकच सेट होतं तिथं, राईट. तर त्यामुळे मग झिप फाईल मोस्टली यूज करतो आपण. तर आशा आहे की तुम्हाला क्लॅरिटी भेटली असेल की आपण का हे सेटअप झिप फाईल पण यूज करतो आणि कशा प्रकारे झिप फाईलचं सेटअप, झिप फाईलचं यूज करून JDK इन्स्टॉलेशन करू शकतो, म्हणजे त्याचं सेटअप विथ आणि पाथ सेटअप, जावा होम पाथ कसं सेट करायचं, राईट. तर पाहूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट अजून. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा दुसऱ्यांसोबत, जेणेकरून की दुसऱ्यांना पण लक्षात येईल हे. थँक्यू.